Hello student, we see the second chapter, that is systematic of living organism. In a previous video, we see the two kingdoms, that is kingdom Monera and kingdom Protista. Now see the next kingdom, that is kingdom Fungi. Students, can you identify this diagram? Yes, this is nothing but the mushroom, commonly called as a भूछत्र. आपण याला काय म्हणतो पहा, आपल्या भाषेमध्ये भूछत्र असं म्हणतो. ही डायग्राम तुमच्या ओळखीची आहे किंवा 9वी 10वीला तुम्ही पाहिलेली आहे किंवा नेहमी आपण हे भूछत्र पावसाळ्यामध्ये पाहतो. तर याला आपण काय म्हणतो, बुरशी किंवा कवक किंवा मशरूम असं त्याला म्हणतात किंवा भूछत्रही असं म्हणतात. हे काय आहे तर फंगस आहे आणि हे फंगस जे आहे ते एका ब्रँचमध्ये अभ्यासलं जातं. म्हणजे जे काही फंजाय आहेत ते एका ब्रँचमध्ये अभ्यासले जातात, त्याला म्हणायचं मायकॉलॉजी. मायकॉलॉजी इज नथिंग बट द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ ओनली फंगस. मायकॉस मीन्स फंजाय अँड लागस मीन्स टू स्टडी. म्हणजे अशी एक शाखा आहे बायोलॉजीची की ज्याच्यामध्ये फक्त फंगसचा अभ्यास केला जातो. दिस फंजाय are eukaryotic organism. Fungi are eukaryotic organism. Eukaryotic means means true, carrion means nucleus. That means this fungi having true nucleus. Later on, this fungi found in warm and humid places. Warm म्हणजे उबदार, humid म्हणजे जिथं आर्द्रता जास्त आहे अशा ठिकाणी आपल्याला हे फंगस वाढलेले दिसतात. Then what is the body structure or how this fungi can be made? हे फंजाय त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, ते कशापासून बनलेले असतात ते आपल्याला पाहायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल सी, सम फंजाय आर युनिसेल्युलर व्हाईल सम आर मल्टीसेल्युलर. काही फंगस कसे असतात, युनिसेल्युलर असतात. फॉर एक्झाम्पल ईस्ट रायझोपस. ईस्ट तुमच्या ओळखीचं आहे, पहा तुम्ही 9वी 10वीला त्याचे डायग्राम पाहिलेले. ईस्ट इट इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असं आपण ईस्ट पाहिलेलं आहे, पहा 9वी 10वीला तुम्ही त्याची डायग्राम पाहिली असेल. रायझोपस इज नथिंग बट द फंगस विच जनरली ग्रोन ऑन द ब्रेड्स. असं ब्रेडवरती तुम्ही पांढऱ्या कलरची बुरशी वाढलेली पाहिली असेल, व्हाईट कॉटनी मास तुम्ही पाहिलं असेल, ते काय आहे तर रायझोपस आहे. मल्टीसेल्युलर फंगस फॉर एक्झाम्पल मशरूम. हा मशरूम जो आहे तो मल्टीसेल्युलर फंगस आहे. हा कसा बनलेला असतो किंवा कुठलाही फंगस कुठल्याही फंगसची जी बॉडी आहे ती कशाची बनलेली असते तर बॉडी ऑफ द फंगस इज मेड अप ऑफ थ्रेड लाईक ऑर फिलामेंटस लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज मायसेलियम. म्हणजे काय, बॉडी ऑफ द फंगस. आता हे जर तुम्ही डायग्राम पाहिली तर त्याच्यामध्ये आपण असं नेटवर्क लाईक स्ट्रक्चर पाहिले पहा. इट इज द थ्रेड filamentous like network of hyphae is called as mycelium. म्हणजे फंगसची जी बॉडी आहे ती कशाची बनलेली असते तर असे धागे असतात पहा. धागे दिसत आहेत तुम्हाला. फिलामेंटस म्हणजे धाग्यासारखी जी नेटवर्क म्हणजे अशी जाळीदार रचना आपल्याला इथं दिसते पहा, त्याला काय म्हणतात मायसेलियम. आणि ह्याच्यातला एक जो धागा आपण पाहतोय, एक फिलामेंटस स्ट्रक्चर जे पाहतोय त्याला म्हणायचं हायपी. म्हणजेच काय, बॉडी ऑफ द फंगस इज मेड अप ऑफ थिन थ्रेड लाईक फिलामेंटस नेटवर्क ऑफ हायपी इज कॉल्ड ॲज मायसेलियम. हे लक्षात ठेवायचं आहे. फंगसची जी बॉडी आहे ती कशी बनलेली असते तर थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स ऑर फिलामेंटस नेटवर्क ऑफ हायपी. मग हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर की ज्याला आपण काय म्हटलं, हायपी असं म्हटलं. मग हायपी कशी असतात ते आपण पाहूया थोडंसं. हायपी may be septate or aseptate or without septa. Hyphae may be septate or without septa. आता सेप्टेट विदाउट सेप्टा किंवा असेप्टेट म्हणजे काय, आता आपण एक इथं धागा म्हणजे एक हायपी इथं दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सेप्टा म्हणजे काय पाहिजे, आपण मध्ये मध्ये रेषा ओढलीत की नाही, म्हणजे थोडक्यात आपण पडदा काढल्यासारखं काढले, म्हणजेच याला म्हणायचं सेप्टा. इथे एक वॉल असल्यासारखं आपल्याला दिसतंय. म्हणजेच काय, काही हायपीमध्ये आपल्याला असे सेप्टा दिसतात विथ मेनी न्यूक्लिया. त्याला काय म्हणायचं, सेप्टेट हायपी. सेप्टेट म्हणजे काय,
असं सेप्टा दिसतोय तुम्हाला, त्याला म्हणायचं सेप्टेट हायपी. विदाउट सेप्टा विथ युनि ऑर मल्टीन्यूक्लिएटेड हायपी म्हणजे काय, इथं एक आपण हायपी काढलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण सेप्टा काढलंय का, नाही, म्हणजे याला म्हणायचं असेप्टेट हायपी, आणि इथं काय आहे, सेप्टेट हायपी. ठीक आहे. इथे एक डेफिनेशन दिली आहे पहा, सिनोसायटिक हायपी म्हणजे काय, हे लक्षात ठेवायचे. ही महत्वाची डायग्राम आहे. महत्वाची डेफिनेशन आहे. सिनोसायटिक हायपी म्हणजे काय, मल्टीन्यूक्लिएटेड नॉन सेप्टेट हायपी. मल्टीन्यूक्लिएटेड म्हणजे अनेक न्यूक्लिया असलेली, की ज्याच्यामध्ये पडदे नाहीयेत, सेप्टा नाहीये, त्याला काय म्हणायचं, सिनोटायपिक हायपी. मल्टीन्यूक्लिएटेड नॉन सेप्टेट हायपी इज कॉल्ड ॲज सिनोसायटिक हायपी. Later on, cell wall of the fungus is made up of chitin or fungal cellulose. आता आपल्याला माहिती आहे प्लांटची सेल वॉल म्हटलं की कशाची बनलेली असते, तर सेल्युलोजची. तसंच फंगसची सेल वॉल कशाची बनलेली आहे, तर कायटिनची और फंगल सेल्युलोज. Later on, next point, मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे हे फंगस जे आहे ते स्वतःचं अन्न कसं मिळवतात, त्याला म्हणायचं आपण न्यूट्रिशन, पोषण पद्धती, मोड ऑफ न्यूट्रिशन. रिमेंबर दॅट फंजाय आर ऑलवेज हेटेरोट्रॉपिक. हे फंगस जे आहेत ते कसे असतात, हेटेरोट्रॉपिक असतात. दे डू नॉट सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल, सो दे आर कॉल्ड ॲज हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. Later on, this fungus shows the different type of mode of nutrition, that is symbiotic, parasitic as well as saprophytic. Then what is mean by symbiotic? तर symbiotic म्हणजे काय पहा, तर सिम्बायोटिकचा मराठीत जर अर्थ आपण पाहिला तर सहजीवी असं आपण म्हणतो. म्हणजे काय, सिम्बायोटिक असोसिएशन असा एक शब्दप्रयोग येतो, सिम्बायोटिक. आता इथं काय होतं पहा, 2 ऑर्गॅनिझम्स आर इन्व्हॉल्ड इन दॅट असोसिएशन. या सिम्बायोटिक असोसिएशनमध्ये 2 ऑर्गॅनिझम्स असतात. आता इथं एक जो ऑर्गॅनिझम आपण फॉर एक्झाम्पल घेतलं, इथं हा एक ऑर्गॅनिझम आहे म्हणजे तो फंगस आहे, आणि दुसरा एक ऑर्गॅनिझम घेतलेला आहे आपण. हे दोघं एकत्र राहतात, दोघांनाही एकमेकापासून कुठल्याही प्रकारचा तोटा होत नाही, फायदा होतो एकमेकांना. असं जर असोसिएशन असेल तर त्याला म्हणायचं symbiotic. That means both organisms are equally benefited. Such a type of association is called as symbiotic association. Later on, this fungus lives with algae. आता इथे 2 ऑर्गॅनिझम आपण घेतले होते. आता ह्याच्यामध्ये पहा आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, सिम्बायोटिकचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. दिस फंगस लिव्ज विथ अल्गी कॉल्ड ॲज लायकेन. तर लायकेन एक्झाम्पल त्याचं पार्मेलिया आहे पहा, दगडफूल. दगडफूल तुम्हाला माहिती आहे म्हणजेच लायकेन. तर लायकेन हा जो ऑर्गॅनिझम आहे तो कशाने बनलेला असतो, तर फंगस आणि अल्गीचा बनलेला असतो. तर ह्याच्यामध्ये काय, अल्गी म्हणजे शैवाळ तुम्हाला माहिती आहे. दिस अल्गी are photosynthetic or autotrophic organism. They synthesize their own food material. अल्गी काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि कुणाला देतात, तर फंगसला देतात. म्हणजेच काय, फंगस त्याच्या बदल्यात त्यांना काय देणार आहे, तर जे काही फंगस आहे ते न्यूट्रिशन देण्याचं थोडक्यात त्यांना काम करेल. म्हणजेच काय, फंगस आणि अल्गी इथं काय होतात, एकत्र राहतात, त्याला काय म्हणायचं, लायकेन्स. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल दिले त्यांनी, मायकोरायझा. तर मायकोरायझाचं म्हणजे काय, तर मायकॉस मीन्स फंगस अँड रायझा मीन्स रूट्स. म्हणजे काय, हे फंगस कुठं राहतात, तर रूट्स ऑफ हायर प्लांट्स. आता इथे लिहिले पहा, दिस फंगस लिव्ज इन द रूट्स ऑफ हायर प्लांट्स कॉल्ड ॲज मायकोरायझा. म्हणजेच हे फंगस काय करतात, जे हायर प्लांट्स आहेत म्हणजे अँजिओस्पर्मिक प्लांट, त्यांच्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात. हे फंगस काय करतात, सरफेस एरिया वाढवतात रूटचा. म्हणजेच काय करतात, रूट, आपण रूट पाहतो, रूट जर पाहिलं तर आपल्याला असं पाहायला मिळतं आपण. ते काय करतात, हे फंगस आपल्याला याच्या भोवताली असे वाढलेले दिसतात. त्याच्यामुळे काय होतं, हा रूटचा सरफेस एरिया जो आहे तो वाढतो. त्याच्यामुळे काय होतं, प्लांट ॲब्सॉर्ब द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर. आता हे तुम्हाला बायोफर्टिलायझरमध्ये वगैरे पाहायला मिळेल.
12वीला गेल्यानंतर. तर मायकोरायझा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं सिम्बायोटिक असोसिएशन किंवा मोड ऑफ न्यूट्रिशन. त्याच्यानंतर दुसरा आहे पॅरासायटिक. पॅरासायटिकचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, परजीवी. दिस फंगस ग्रोज ऑन प्लांट अँड ॲनिमल्स अँड दे गेट देअर ओन फूड मटेरियल. हे फंगस काय करतात, प्लांट्स आणि ॲनिमल्सवरती वाढतात आणि स्वतःचं अन्न मिळवतात. लॅटर ऑन सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. सॅप्रोफायटिक म्हणजे काय, दिस फंगस ग्रोज ऑन डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. हे फंगस जे आहेत ते कुठं वाढतात, तर डेड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे कुजलेलं डेड मटेरियल आहे प्लांटचं किंवा ॲनिमलचं, त्याच्यावरती आपल्याला हे फंगस वाढलेले दिसतात. आता फॉर एक्झाम्पल आपण इथे एक लाकडाचा उंडका घेतलाय पहा. हे तुम्ही साधारणतः पावसाळ्यामध्ये खूप पाहिलं असेल. तर लाकडाचा उंडका आहे, खूप दिवसापासून पडलेला आहे, कुजलेला उंडका आहे, त्याच्यावर ते तुम्हाला फंगस वाढलेलं दिसतंय. म्हणजेच हे प्लांट काय झालं, डेड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, आणि त्याच्यावरती हे फंगस वाढलेलं तुम्हाला दिसेल. त्याला काय म्हणायचं, सॅप्रोफायटिक फंगस. म्हणजे हे फंगस काय करतं, जे काही डेड मटेरियल आहे त्याच्यापासून तो न्यूट्रिशन मिळवण्याचं काम करतो, सॅप्रोफायटिक फंगस. त्याच्यानंतर पुढे आपल्याला जायचे रिप्रोडक्शन. फंजाय कॅन रिप्रोड्युसेस सेक्शुअली ॲज वेल ॲज असेक्शुअली. हे फंगस जे आहेत त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, तर सेक्शुअली ॲज वेल ॲज असेक्शुअली, लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन, बडिंग अँड फिशन. आता हे फक्त नावं लिहायचे आहेत तुम्ही नोट्स लिहित असताना. ही डायग्राम तुमच्या समजण्यासाठी काढली आहे मी. फ्रॅगमेंटेशन खंडीभवन म्हणतो आपण. दॅट मीन्स दिस हायपी और मायसेलियम बिकम फ्रॅगमेंटेड. मायसेलियम किंवा हायपीचे तुकडे तुकडे होतात आणि इच फ्रॅगमेंट्स ग्रोज ॲज अ न्यू ऑर्गॅनिझम. लॅटर ऑन बडिंग हे तर तुमच्या खूप परिचयाचं आहे, तुम्ही 9वी 10वीला रिप्रोडक्शनमध्ये पाहिलं असेल. दिस इज अ मदर ईस्ट सेल. मदर ईस्ट सेल आहे. ऑन दिस ईस्ट सेल or mother yeast cell, small bird-like structures can be developed, and this fully grown or matured bird become detached from the mother plant and grows as a new daughter plant or new daughter organism. म्हणजेच ईस्ट सेलवरती एक छोटासा बर्ड तयार होतो आणि तो बर्ड पूर्ण वाढल्यानंतर काय होतो, मदर ईस्ट सेलपासून काय होतो, ब्रेक होतो किंवा डिटॅच होतो आणि तो काय होतो, नवीन ईस्ट सेल म्हणून वाढायला लागतो. त्याच्यानंतर आहे फिशन. तर बायनरी फिशन वगैरे तुम्ही ऐकलं असेल पहा. याच्यामध्ये काय होतं, दिस मदर सेल और दिस ईस्ट सेल दिस इज द पॅरेंट सेल कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल न्यू सेल्स. इन दॅट न्यूक्लियस बिकम इक्वली डिवायडेड. त्याला म्हणायचं फिशन. These are the asexual reproduction takes place by fragmentation, budding and fission. Later on, some fungi are useful while some are harmful. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काही फंगस आपल्याला उपयोगी असतात तर काही उपद्रवी असतात, हार्मफुल असतात. आता कुठले कुठले फंगस युजफुल आहेत ते आपण पाहूया पहा. याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत की जे तुमच्या ओळखीचे आहेत. मशरूम्स युज्ड ॲज अ फूड. मशरूम्स, आळंबीची डिश वगैरे तुम्ही कुठेतरी खाल्ली असेल. मशरूम्स युज्ड ॲज अ फूड म्हणजे मशरूमचा यूज आपण अन्न म्हणून करू शकतो. बिकॉज इट इज लो कॅलरीज ॲज वेल ॲज इट हॅव्हिंग हाय कॅलरीज अँड ॲज वेल ॲज फॅट ऑल्सो. और दिस मशरूम्स आर सम मशरूम्स आर इडिबल. म्हणजे काही मशरूम्स काय असतात ते इडिबल असतात. जे आपण उकिरड्यावरती उगवलेलं भूछत्र वगैरे आहेत ते खायचं नाही, ते इडिबल नाही, खाण्यायोग्य नसतं. काही जाती आहेत मशरूमच्या त्याच फक्त इडिबल, खाण्यायोग्य असतात. सेकंड, ईस्ट युज्ड इन द बेकरी अँड बिव्हरेजेस. ईस्ट तुमच्या परिचयाचा आहे, ओळखीचा आहे. एक्झाम्पल ईस्ट युज्ड इन बेकरी. आपण बेकरीमध्ये पाव वगैरे पाहतो ते फुगलेले असतात. ते कशामुळं, तर ईस्टमुळे, म्हणजे बेकरी ईस्ट तिथे वापरलेलं असतं. बिव्हरेजेस म्हणजे अल्कोहोलिक बिव्हरेजेस, वाईन, लॅटर ऑन बियर. These are the alcoholic beverages. For the production of these beverages, generally yeast can be
used. Later on, penicillium. Penicillium for the production of antibiotic. पेनिसिलिन. पेनिसिलियम या फंगसपासून पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक तयार केलेलं आहे. पेनिसिलिन हे तुमच्या खूप ओळखीचं आहे, अँटीबायोटिक आहे की जे पेनिसिलियम पासून मिळवलं जातं. Later on, some are the harmful fungi. This harmful fungi causes the diseases in the plant. काही फंगस असे आहेत की जे प्लांटमध्ये डिसीज निर्माण करतात, रोग निर्माण करतात. फॉर एक्झाम्पल, पक्सिनिया हा एक फंगस आहे. पक्सिनिया विल कॉजेस द रस्ट डिसीज इन द प्लांट्स. रस्ट म्हणजे तांबेरा. तुम्ही पाहिला असेल गव्हावरती तांबेरा वगैरे पडलेला, तर तो कुठल्या फंगसमुळे होतो, तर पक्सिनियामुळे होतो. तर काही ॲनिमल्स म्हणजेच आपलं एक जर एक्झाम्पल घेतलं आपण ह्युमन बिईंगमध्ये, तर आपण कधी कधी म्हणतो पहा फंगल इन्फेक्शन झालंय, म्हणजे आपल्या स्किनवरती असे पॅचेस आपल्याला फंगल इन्फेक्शनचे झालेले दिसतात. म्हणजे थोडक्यात आपण त्याला स्किन डिसीज म्हणू शकतो. These are the harmful fungi and useful fungi. Later on, these fungi can be classified on the basis of their structure, mode of spore formation and fruiting bodies. फंगसचे काही प्रकार दिलेले आहेत. कशावरून? तर त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे स्पोर्स तयार होतात, त्यांची फ्रुटिंग बॉडी कशी असते, त्याच्यावरून हे काही प्रकार फंगसचे दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे फायकोमायसिट्स. आता हे फंगसचे ग्रुप्स आहेत. फायकोमायसिट्स. फायकॉस मीन्स अल्गी. फायकॉस मीन्स अल्गी म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अल्गल फंजाय. आता याच्यामधलं एक एक्झाम्पल दिले म्युकर. हे तर तुमच्या ओळखीचं आहे. काळ्या कलरची बुरशी तुम्ही भाकरीवरती वगैरे आलेली पाहिली असेल, तर ती काय आहे, म्युकर आहे पा. म्हणजेच 9वी-10वीला त्याची स्लाइड वगैरे तुम्ही पाहिली असेल, काचपट्टी तुम्ही पाहिली असेल म्युकरची. तर फायकोमायसिट्स दे आर कॉमनली कॉल्ड ॲज फंजाय. आता याच्यामध्ये या फंजायचा मायसेलियम कशा बनलेला असतो, मेडअप ऑफ असेप्टेट सिनोसायटिक हायपी. असेप्टेट म्हणजे त्याच्यामध्ये पडदे नाही आहेत. सिनोसायटिक म्हणजे काय, मल्टी न्यूक्लिएटेड. नॉन सेप्टेट हायपी कॉल्ड ॲज सिनोसायटिक हायपी. ग्रोज इन मॉइस्ट अँड डॅम्प हॅबिटॅट. डॅम्प म्हणजे दमट हवामान. जिथं आहे तिथं आपल्याला हे फायकोमायसिट जनरली वाढलेले दिसतात. ऑन डेड मॅटर ॲज वेल ॲज ऑन ॲक्वॅटिक हॅबिटॅट ऑर पॅरासायटिक ऑन द प्लांट्स. फॉर एक्झाम्पल, म्युकर रायझोपस. म्युकर तुमच्या ओळखीचं आहे सांगितलं. रायझोपस इट इज कॉल्ड ॲज अ ब्रेड मोल्ड. पावावरती बुरशी वगैरे तुम्ही पाहिली असेल पहा. ब्रेड आपण जर 2-4 दिवस जर ठेवला पाण्यात थोडासा भिजवून, तर तुम्हाला पांढऱ्या कलरचं व्हाईट कॉटनी स्ट्रक्चर त्याच्यामध्ये डेव्हलप झालेलं दिसेल. त्याला काय म्हणायचं, रायझोपस. अल्बिगो इट इज द पॅरासायटिक फंगस ऑन द मस्टार्ड. म्हणजेच मोहरीच्या झाडावरती आपल्याला अल्बिगो नावाचा फंगस पाहायला मिळतो. दिस इज द फायकोमायसिट्स. लॅटर ऑन, नेक्स्ट ग्रुप दॅट इज अस्कोमायसिट्स. अस्कोमायसिट्स दे आर कॉमनली कॉल्ड ॲज सॅक फंजाय. यांना काय म्हणतात, जनरली सॅक फंजाय असं म्हणतात. मोस्टली दे आर मल्टीसेल्युलर, रेअरली युनिसेल्युलर. या ग्रुपमध्ये येणारे जे फंगस असतात ते कसे असतात, जनरली मल्टीसेल्युलर असतात, परंतु काही युनिसेल्युलर पण असतात. फॉर एक्झाम्पल, ईस्ट. हायपी मे बी ब्रँच्ड अँड सेप्टेड. यांची हायपी कशी असते, ब्रँचड असते किंवा त्याच्यामध्ये आपल्याला सेप्टा पाहायला मिळतात. दे आर डिकम्पोजर्स, पॅरासाइट्स ऑर कॉप्रोफिलस. हे जे फंगस आहे ते डिकम्पोजर्स असतात. तर डिकम्पोजर्स म्हणजे काय, दे डिकम्पोज द ऑर्गॅनिक मॅटर किंवा डेड ऑर्गॅनिक मॅटर. डिकम्पोज म्हणजे विघटन घडवून आणणारे. पॅरासायटिक परजीवी. ऑर कॉप्रोफिलस. कॉप्रोफिलस मीन्स ग्रोज ऑन डंग. म्हणजेच उकिरड्यावरती आपण शेण टाकतो पहा, त्या शेणावरती जे फंगस वाढलेले असतात त्याला म्हणायचं कॉप्रोफिलस. एक्झाम्पल, या अस्कोमायसिट्समध्ये काही इडिबल फंगस पण येतात. कुठले कुठले आहेत पहा, मोरेल्स, ट्रफेल्स, कन्झ्युम्ड ॲज अ फूड. जसं हे हार्मफुल फंगस आहेत, म्हणजे जे उकिरड्यावरती वगैरे येतात
ते हार्मफुल फंगस आहेत. आता याच्यातलं उपयोगी इस्ट आहे, त्याचबरोबर हे मोरेल्स आणि ट्रफेल्स. दीज आर द फंगस विच आर युज्ड ॲज अ फूड. मोरेल्स किंवा ट्रफेल्स त्याचा आपण जर मराठी अर्थ पाहिला तर त्याला आपण अळंबी असं म्हणतो. पहा, अळंबीची डिश किंवा मशरूमची डिश तुम्ही रेस्टॉरंटमध्ये वगैरे खाल्ली असेल तर ते मशरूम्स म्हणजेच मोरेल्स किंवा ट्रफेल्स. न्यूरोस्पोरा, इट इज द फंगस युजफुल इन जेनेटिक अँड बायोकेमिकल असे. काही जेनेटिक्स म्हणजे काही जनुकीय शास्त्र, याच्यामध्ये जेनेटिक कोडचा शोध लावण्यासाठी या न्यूरोस्पोरा फंगसचा यूज केला होता. पहा, म्हणजेच काही जेनेटिकचा अभ्यास करण्यासाठी या न्यूरोस्पोरा फंगसचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल आणखीन एक आहे पेनिसिलियम. पेनिसिलियम हा फंगस आहे आणि त्याच्यापासून पेनिसिलिन नावाचं काय केलं जातं, अँटीबायोटिक तयार केलं जातं, प्रतिजैवक तयार केलं जातं. दीज आर द आस्कोमायसिट्स फंगस. आता ही डायग्राम पहा, ही डायग्राम महत्त्वाची आहे, तुमच्या एक्झरसाइजमध्ये दिलेली आहे. फक्त डायग्राम काढली, त्याला नावं दिलेली नाहीत. तर हे 2 नावं आपल्याला पुरेशी आहेत. हा कोनिडिया 4 आहे, देठ जो दिसतोय तो काय कोनिडिया 4, आणि हे स्पोर्स आहेत. हे काय आहेत, स्पोर्स आहेत या आस्परजिलस फंगसचे. त्याला काय म्हटलं जातं, कोनिडिया. हे स्पोर्स खाली जमिनीवरती पडले की परत त्याच्यापासून नवीन आस्परजिलस तयार होणार आहे. म्हणजे हे कसले आहेत, स्पोर्स आहेत, कोनिडिया. त्याच्यानंतर बॅसिडिओमायसिट्स. बॅसिडिओमायसिट्स. आता ही डायग्राम तुमच्या परिचयाची आहे, आपण पहिल्यांदा सुरुवातीला काढलीच होती. भूछत्र म्हणतो आपण. ही छत्री सारखं दिसते, अम्ब्रेला लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ पिलस. देठ त्याचा आपण पहिला स्टाईप किंवा त्याला स्टॉक म्हणतात. आणि ह्या ज्या रेषा दिसत आहेत त्यांना गिल्स असं म्हणतात. ह्या ज्या रेषा दिसत आहेत आपल्याला तर त्यांना गिल्स म्हणतात. आणि ह्या गिल्सच्या आत काय होतं, बॅसिडिओस्पोर्स तयार केले जातात, म्हणून त्या ग्रुपला असं नाव दिलं इथं, बॅसिडिओमायसिट्स. दे आर कॉमनली कॉल्ड ॲज क्लब फंजाय. यांना काय म्हणतात, क्लब फंजाय असं म्हणतात. हायपी मे बी ब्रँच्ड ऑर सेप्टेड. आता इथं हायपी आपण काढलेलं नाही. हायपी मे बी ब्रँच्ड ऑर सेप्टेड. एक्झाम्पल त्याचं कुठले कुठले येतात या बॅसिडिओमायसिट्समध्ये, तर ॲगॅरिकस, कॉमनली कॉल्ड ॲज मशरूम. ॲगॅरिकस हे मशरूमचं सायंटिफिक नेम आहे पहा, आणि कॉमनली आपण त्यांना काय म्हणतो, मशरूम. गॅनोडर्मा ब्रॅकेट फंजाय. गॅनोडर्मा हे पण त्याचं काय आहे, सायंटिफिक नेम आहे ब्रॅकेट फंजायचं. लॅटरॉन उस्टिलॅगो. उस्टिलॅगो हा एक फंगस आहे. विल कॉजेस द डिसीज स्मट. स्मट म्हणजे काजळी. आता तुम्ही, आता पावसाळा आहे सध्या, म्हणजे पावसाचे दिवस होते आणि काढणीला आलेलं जर धान्यावरती जर आपण म्हणजेच गव्हाची लोंबी वगैरे चांगली वाढलेली आहे आणि अचानक जर पाऊस आला तर ती काय होते पहा, काळी पडते. म्हणजेच गव्हाचे किंवा ज्वारीचे दाणे काय होतात, काळे होतात. तर तो कुठला फंगस असतो तर, किंवा तो कुठला डिसीज असतो तर स्मट, काजळी म्हणायचं. आणि तो कोण निर्माण करतो तर उस्टिलॅगो फंगस. लॅटरॉन पक्सिनिया सांगितलं तुम्हाला, रस्ट, तांबेरा. गव्हावरती आपण तांबेरा रोग पाहतो पहा, रस्ट. पक्सिनिया मुळे होणारा तो डिसीज आहे. दीज आर द बॅसिडिओमायसिट्स. ही पण डायग्राम तुमच्या एक्झरसाइजमध्ये विचारलेली आहे आणि हे त्याचे आपण त्याला नेमिंग केलेलं आहे किंवा त्याला नावं दिलेली आहेत. ठीक आहे, मशरूम. आणि शेवटचा फंगस आहे किंवा शेवटचा क्लास आहे डेटेरोमायसिट्स. डेटेरोमायसिट्स दे आर कॉमनली कॉल्ड ॲज इम्परफेक्ट फंजाय. त्यांना कॉमनली काय म्हणतात, इम्परफेक्ट फंजाय असं म्हणतात. दे रिप्रोड्यूस ओनली असेक्शुअली. डेटेरोमायसिट्स जे आहेत हे फंगस जनरली असेक्शुअली रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये होतं. फॉर एक्झाम्पल अल्टरनारिया अँड कोलिकोट्रायकम. अल्टरनारिया अँड कोलिकोट्रायकम. आता याच्याबद्दल आपल्या पुस्तकात एवढीच माहिती आहे, त्याची डायग्राम वगैरे काही दिलेली नाही, फक्त एवढंच दिलेलं आहे. ठीक आहे, तर हा आपण फंगस किंवा फंजाय किंगडम पाहिलेला आहे
की ज्याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं. फंजाईची जी बॉडी आहे ती कशाची बनलेली असते तर मायसेलियमने. त्याचबरोबर त्याचे 4 ग्रुप आपण पाहिलेले आहेत. कुठले कुठले पाहिले तर फायकोमायसिड्स, अस्कोमायसिड्स, बॅसिडोमायसिड्स आणि डेटेरोमायसिड्स. त्यांना कॉमनली काय म्हणतात हे पण लिहून काढायचं तुम्ही तुमच्या नोट्स काढत असताना. तर हा किंगडम फंजाई झाला. राहिलेला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.